आणि आता पाहणार आहोत बातमी प्रत्येक जिल्ह्यातली बातमी 36 जिल्ह्यांची। यंदा पाऊस लांबल्यानं खरीप हंगाम सुरू होऊनही शेतकऱ्यांनी बियाणं बाजाराकडे पाठ फिरवली आहे आणि त्यामुळे लाखो रुपयांचा माल भरलेल्या व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। धुळ्यातील शेतकऱ्यांनी मान्सून पूर्व कापसाची लागवड केलेली होती, मात्र मृग नक्षत्र सुरू होऊन देखील दमदार पावसानं हजेरी लावलेली नाही आणि त्यामुळे बळीराजा चिंतेत आलेला आहे। सध्या शेतकरी जलसाठ्यांवरती अवलंबून असून त्यांच्याही पाण्याची पातळी खालावली आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये उघडकीस आलेलं बोगस बियाणे प्रकरणाची राज्य शासनानं सुद्धा गंभीर दखल घेतलेली आहे। यातील दोषींवर कारवाई होईल। लोकसभेत हा प्रश्न मांडणार आहे। आरोपींवरती कठोर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे असं वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी सांगितलं। कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवते आहे। कुडाळ तालुक्यामधील कालेली गावात सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे। प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानं ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। पुणे जिल्ह्यामधील मुळशी धरणामध्ये केवळ 4% पाणी साठा शिल्लक आहे। जून महिना अखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक असल्यानं जिल्ह्यातील सिंचन आणि उद्योगांसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावर मर्यादा आली आहे। त्यामुळे मुळशीकरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुळशी धरणाच्या अभियंत्यांनी केलं आहे। अमरावती जिल्ह्यामधील मेळघाटातील तब्बल 88 गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागलेली आहे आणि त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून टँकरनं आणि विहिरींवरती नागरिकांची तहान भागवली जाते। त्यामुळे नागरिक दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। बीड नगरपालिकेनं शहरातील द्वारकादास मंत्री बँकेकडून घेतलेल्या कर्जाची वेळेवरती परतफेड न केल्यानं बँकेकडे तारण ठेवलेल्या नाट्यगृहाला सील ठोकण्यात आलेलं होतं। बँकेनं सील ठोकल्यानंतर नगरपालिकेनं अवघ्या 24 तासांच्या आत 1,04,00,000 कर्जाच्या रकमेची तातडीनं परतफेड केली। चाळीसगाव नगर परिषदेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या मलनिस्सारण योजना आणि सुधारित वाढीव पाणीपुरवठा योजना या दोन्ही योजनांच्या कामामध्ये मोठा तांत्रिक घोटाळा झाल्याचा आरोप नागरिकांनी केला। पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया गेलं, मात्र याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं नागरिक नाराजी व्यक्त करतायत। हिंगोली जिल्ह्यामधील हळदवाडी या गावाला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पक्का रस्ता मिळणार आहे। हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन केलं गेलं। गावकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात या कार्यक्रमात सहभाग घेतला। धुळे शहरामधील पांझरा नदी किनारी दोन्ही बाजूने असलेल्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे आणि त्यामुळे वाहनधारक त्रस्त झालेत। 500 कोटींची विकास कामं केल्याचा दावा नगरपालिकेनं केलाय, मात्र हा निधी गेला कुठे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। त्यामुळे आता रस्त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। अहमदनगर जिल्ह्यामधील पानोडी गावातील बालपण स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांचं औक्षण करत फादर्स डे साजरा केला। वडिलांशी मुलांचं नातं घट्ट व्हावं यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला होता। यावेळी विद्यार्थ्यांनी वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांना भेटवस्तूही दिल्या। जळगावमध्ये वाढत्या उन्हामुळे शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। एका सत्रात भरणारी शाळा सकाळी 7 वाजता सुरू भरणार आहे, तर 2 सत्रात भरणाऱ्या शाळांबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाहीये। गोंदिया जिल्ह्यामध्ये 30 जूनपर्यंत खासगी शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत। वाढत्या तापमानामुळे शिक्षण विभागानं हा निर्णय घेतलाय। दरम्यान आदेशांचं पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाणार आहे। अमरावतीमध्ये पाऊस लांबल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, तर दुसरीकडे उडीद, मूग, सोयाबीन उत्पादनात यंदा घट होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। परभणी शहरामधील बस स्थानकाची दुरवस्था झालेली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे डेपोत सर्वत्र कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय। रात्रीच्या वेळी दारुड्यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय, तर या प्रकरणी तातडीनं दखल घेण्याची मागणी प्रवाशांकडून केली जाते। पंढरपुरामध्ये सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे। चेअरमन अभिजित पाटील मतमोजणी केंद्रावरून आल्यानंतर वातावरण चिघळलं होतं। अखेर त्यांना इथून काढता पाय घ्यावा लागला। कल्याण काळे गटाच्या बाजूने कल मिळालाय।
नाशिक जिल्ह्यामध्ये निधी वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान या संदर्भात गिरीश महाजन यांना विचारल्यावरती त्यांनी राष्ट्रवादीनं केलेल्या तक्रारी संदर्भात माहीत नसल्याचं म्हटलंय. तसंच सर्व कामं नियमानुसार होतात असं देखील त्यांनी म्हटलंय. आमदार मनीषा कायंदे यांच्यावर ठाकरे गटात अन्याय झाल्याचं पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलंय. विधानसभा आमदारांप्रमाणे विधान परिषद आमदारही नाराज असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान मनीषा कायंदे शिवसेनेत आल्यानं ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय. विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केलंय. ठाकरेंच्या पक्षातील विधान परिषदेचे आणखी काही आमदार खासदार हे देखील निवडणुकीपूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश करतील असा गौप्यस्फोटही प्रतापराव जाधवांनी केलाय. महाविकास आघाडीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं विधान आमदार बबनराव लोणीकर यांनी केलं. काँग्रेसचे आमदार आशिष देशमुख यांनी नुकताच भाजपत प्रवेश केलाय. अशाच प्रकारे महाविकास आघाडीतील अनेक आमदार पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं लोणीकरांनी स्पष्ट केलंय. काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी भाजपत प्रवेश केलेला आहे. आशिष देशमुखांसारखा तरुण तडफदार राजकारणी स्वगृही परत आल्यानं आनंद झाल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. भाजपमध्ये आल्यानं आनंद होत असल्याची भावना आशिष देशमुख यांनी देखील व्यक्त केली आहे. तसंच झालेल्या चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असंही त्यांनी यावेळी म्हटलं. तसंच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं देखील कौतुक केलंय. आशिष देशमुख यांनी 10 वर्ष भाजपमध्ये काम केलंय. आशिष देशमुखांना संधी द्यावी अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय. गुणरत्न सदावर्ते यांनी प्रकाश आंबेडकरांवरती टीका केलेली आहे. राज्यात औरंगजेबाचं उदात्तीकरण सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच औरंगजेबाची कबर समुद्रात जाऊन फेकण्याची मागणी करणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. पालघरमधील मोदी @9 महाजनसंपर्क अभियान कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह रवींद्र चव्हाणही उपस्थित होते. यावेळी या दोघांनी सभामंडपाच्या ठिकाणी पारंपरिक आदिवासी तारपा नृत्यावर ठेका धरला. भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी कार्यकर्त्यांच्या डब्बा पार्टीचं आयोजन केलेलं होतं. जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यामधील गौखुरेश्वर या ठिकाणी महाजनसंपर्क अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. हा कार्यक्रम संपल्यानंतर ही पार्टी ठेवण्यात आली. यात लोणीकरांनी डब्बे खात कार्यकर्त्यांसोबत चर्चाही केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून सोशल मीडियावरती विशेष भर दिला जाणार आहे आणि या पार्श्वभूमीवर 8000 डीजी शाखा समन्वयकांची नेमणूक केली जाणार आहे. प्रत्येक शाखेचं फेसबुक पेज तयार करून शाखेमार्फत केल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती देखील दिली जाईल. भाईंदरमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज ठाकरेंची महत्त्वाची उपस्थिती होती. यावेळी राज ठाकरेंनी उपस्थितांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा आणि हिंदुत्वाचा विचार सोडल्याची टीका प्रवीण दरेकरांनी केलेली आहे. दरम्यान बाळासाहेबांच्या विचारांना मानणारे भाजप किंवा शिवसेनेच्या झेंड्याखाली एकवटतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. आणि या क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत. सांगलीतील नालसाब मुल्ला हत्या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी 4 हल्लेखोरांना अटक केलेली आहे. हल्लेखोरांमध्ये एक अल्पवयीन मुलगी देखील असल्याचं कळतंय. सांगलीमधील धक्कादायक प्रकार आहे. पोलिसांनी 4 हल्लेखोरांना या प्रकरणासंदर्भात अटक केलेली आहे. हल्लेखोरांमध्ये एक अल्पवयीन मुलगी असल्याचं देखील कळतंय. या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सांगलीतून. सांगलीतील नालसाब मुल्ला हत्या प्रकरणामध्ये एकूण 4 हल्लेखोरांना अटक केली गेलेली आहे. या 4 हल्लेखोरांना अटक केली गेलेली असताना हल्लेखोरांमध्ये एक अल्पवयीन मुलगी असल्याचं देखील आता तपासात समोर आलेलं आहे. पुन्हा पाहूयात वेगवान घडामोडी. रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोलीच्या जंगलामध्ये प्राण्यांची अवैध शिकार करण्यासाठी आलेल्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 12 बोर रायफल आणि 15 जिवंत काडतुसांसह एक गाडी असा एकूण 3,03,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पैठण तालुक्यामधील बिडकीन
DMIC परिसरामध्ये भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी गंभीररित्या जखमी झालेल्या तर कारमधील दोघे किरकोळरित्या जखमी झाले. दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. तर गेल्या वर्षभरामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 1853 नागरिक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यामध्ये अडकल्याचं पाहायला मिळालं. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये हे प्रमाण 47% वाढलंय. वैजापूर गंगापूर रोडवरती माल वाहतूक गाडीनं पेट घेतलेला होता. प्रसंगावधान राखल्यानं ड्रायव्हरचा जीव वाचला, पण आगीत गाडीचं मोठं नुकसान झालं. दुचाकीची हवा काढल्याच्या कारणावरून जळगावमधील बळीराम पेठेतील व्यापाऱ्याला 2 जणांनी दुकानातून घुसून बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेचा व्हिडिओ तिथल्या CCTVमध्ये कैद झाला. या प्रकरणी 2 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लातूर जिल्ह्यामधील भादा गावातील 20 वर्षांच्या बळीराम मगर या मारहाण झालेल्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे. प्रेम प्रकरणामधून नाकातोंडात मिरची पावडर टाकून त्याला जबर मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. धुळे शहरामधील सत्यशोधक चळवळीतील नेत्या सरोज कांबळे यांच्या मृत्यू प्रकरणातील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सरोज कांबळे यांच्या मुलानंच ही हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं. मुलानंच आईची हत्या केल्यानं परिसरामध्ये खळबळ माजली आहे. बीडमध्ये घर रिकामं करण्याची नोटीस आल्यानंतर हतबल झालेल्या एका व्यक्तीनं विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रसंगी आंबेडकरी नेते बाबूराव पोटभरे यांनी मृताच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळी पोटभरे यांच्याकडून संबंधित कुटुंबियांना 25,000ची आर्थिक मदत करण्यात आलेली आहे. दरम्यान शासनानं या कुटुंबाचं पुनर्वसन करावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. अहमदनगरमध्ये श्रीगोंदा तालुक्यामधील काष्टी इथे बळजबरीनं धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय. दारिद्र्य आणि अशिक्षितपणाचा फायदा घेऊन तुमचं कल्याण होईल असं भासवून धर्मांतर केलं जात होतं आणि विशेष म्हणजे लहान मुलांना धर्मांतरासाठी चॉकलेटचं आमिष दाखवलं जात होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मळगाव रेडकरवाडी इथल्या भात शेतीच्या बांधावरती एक गवा मृतावस्थेत आढळून आलाय. चारा खाताना जिभेला सर्पदंश झाल्यानं या गव्याचा मृत्यू झाल्याची माहिती देखील पशुवैद्यकीय पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. नगरमध्ये श्रीरामपूरच्या बोधेगाव परिसरामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे. वन विभागानं ही कारवाई केलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं होतं. या क्षणाची आणखी एक महत्त्वाची बातमी. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा निकाल 13 जून 2023 रोजी प्रसिद्ध केलेला होता. त्यात IIBनं आपल्या गुणवत्तापूर्ण वाटचालीमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकताना नवा उच्चांक प्रस्थापित केलेला आहे. नीट 2023च्या निकालात IIBच्या पलक जाजू, सायली महिंद्रकर आणि पलक शहा या विद्यार्थिनींनी 720 गुणांपैकी 705 गुण प्राप्त करत सर्वोत्तम स्थान प्राप्त केलेलं आहे. पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भजनासाठी वापरली जाणारी वाद्य तयार करण्याची लगबग सुरू आहे. आषाढी वारीच्या काळामध्ये भजनी साहित्याची मोठ्या प्रमाणात वारकरी खरेदी करत असतात. वारीच्या काळात कोट्यवधींची उलाढाल होत असते आणि त्यामुळे भजनी साहित्याची दुकानं आता वारकऱ्यांसाठी सज्ज झालेली आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी लोणंदमध्ये पोहोचली आहे. यावेळी पारंपरिक पद्धतीनं यंदाही माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आलं. यावेळी वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. श्री चौंडेश्वरी देवीचा भावई उत्सव सांगली जिल्ह्यातील आष्टा इथे मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात पार पडलेला आहे. विविध वाद्यांच्या तालावरती मुखवटे घालून राक्षसाच्या वधाचा आणि देवीच्या विजयाचा आनंदोत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील लाखो भाविक उपस्थित होते. तर बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये आता वेळ झाली इथे थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.